स्वातंत्र्य सैनिक संचलित धाराशिव प्रशालेचे सहशिक्षक सुरवळे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणूया की या लढ्याच्या संदर्भात काय सांगाल सर आजच्या संतुलित दिनाच्या निमित्ताने. मी पहिल्यांदा या चॅनलचं आभार व्यक्त करतो. खरं पाहिलं तर भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी या मराठवाड्याला मात्र स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. खऱ्या अर्थाने ते 17 सप्टेंबर 1948ला म्हणजे जवळपास 1 वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वस्त्रराव नायगावकर आमच्या समोर शेजारी बसलेले आहेत. हे स्वातंत्र्य सैनिक त्यावेळेस तरुण होते. या तरुणाने यांच्यासारखी जी फलटण होती त्यावेळेला मालखरे नाना दादा असतील, दया गणेश असतील, राजेंद्र देशमुख असतील, रामराव सूर्यवंशी असतील, कोळगे असतील, हे सगळे लोक, शिवाजीराव नलावडे असतील, या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये लढ्यामध्ये भाग घेतला. मनोहर ठाकरेसारखी माणसं जीव ज्यांनी घरावरती कधीच घराचा विचार न करता, रामभाऊ जाधव असतील चिलवडीचे, या सगळ्यांनी या लढ्यामध्ये भाग घेतला आणि आपला मराठवाडा स्वतंत्र केला. खऱ्या अर्थाने हैदराबाद निजामाच्या तावडीत असलेला हा मराठवाडा खऱ्या अर्थाने जर त्यावेळेला जर तो मुक्त झाला नसता तर तो पाकिस्तानचा एक भाग बनला असता. खऱ्या अर्थाने हे मराठवाडा हा भारतात विलीन होण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल असतील, या स्वातंत्र्य सैनिकांचं खऱ्या अर्थाने योगदान आहे. आणि या स्वातंत्र्य सैनिकांनी उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती नावाची एक संस्था स्थापन केली. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी धाराशिव प्रशाला, धाराशिव श्री स्वामीरामान तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर धाराशिव व वरवंटी येथे सिद्धेश्वराच्या नावाने सिद्धेश्वर निवासी विद्यालय वरवंटी अशा प्रकारची शैक्षणिक संस्था उभी करून गोरगरीब विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण प्रवाहामध्ये आणण्याचं काम या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचं आजच्या दिवशी मी धाराशिव प्रशालेचा शिक्षक या नात्याने सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय 17 सप्टेंबर सोहळ्यानिमित्त तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात. प्रशासनाकडून काय मागण्या तुम्ही करतायत, काय स्वातंत्र्य सैनिकांना? हा मराठवाडा मुक्ती संग्राम नाही तर हा भारत मुक्ती संग्राम आहे. भारताला मुक्त केले आपल्या मराठवाड्यानं, ही 100% वस्तुस्थिती खरी आहे. जे संस्थान जर भारतात विलीन होतं तर भारत नावाचा देशच उभा राहत नव्हता, स्टँड होत नव्हता. ही गोष्ट तिथे याला लहान केले आणि ह्याचा इतिहास कुणीही आतापर्यंत केलेला नाही. दर्जाला इतिहास कोणाला इतिहास आहे. काय मागणी आज प्रशासनाकडून काय मागण्या केल्या तुम्ही आज? ह्या इतिहासाचं जे क्रमिक पुस्तक आहेत ते विद्यार्थ्यांना शिकतात. हैदराबाद मुक्ती संग्राम काय ह्याचं सिलेबसमध्ये रूपांतर करावं आणि ते विद्यार्थ्यांना शिकवावं. तसंच या धाराशिवला एक मोठं स्वातंत्र्य सैनिकाचं केंद्र उभं करावं आणि त्याच्यामध्ये जे सारे चित्रीकरण आमचं सारे जे जल्ले जे हुतात्मे झाले त्यांचं हे करायला पाहिजे, चित्रीकरण करायला पाहिजे आणि वेळोवेळी दर वर्षी एक कार्यक्रम ठेवायला पाहिजे. जे राष्ट्रीय स्मारक आहेत स्वातंत्र्य सैनिकांचे, राष्ट्रीय स्मारक करावं. ती जी शाळा आहे स्वातंत्र्य सैनिकांची शाळा आहे त्याला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा. स्वातंत्र्य सैनिकांची शाळा आहे त्याला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा. सरकारकडे विनंती राहील. अशी विनंती आहे की हा मुक्ती संग्राम या लढ्यामध्ये मराठवाड्याने पूर्ण हाचा संस्थान मुक्त करण्यासाठी लढा दिलेला आहे. केवळ मराठवाड्यासाठी नाही, मराठवाड्याचे 3 जिल्हे, 5 जिल्हे, तेलंगणाचे 8 जिल्हे आणि कर्नाटकचे 3 जिल्हे, सगळे जिल्हे मुक्त करण्यासाठी लढा या आपल्या धाराशिव शहराने दिलेला आहे. म्हणून पिंपळगाव रवा तालुका लोहारा सध्या इथं एक भव्य स्मारक होणं आवश्यक आहे अशी मागणी पंतप्रधानांकडे केलेली आहे. विश्वविद्यालय जे नालंदा होतं त्या पद्धतीचं विश्वविद्यालयाचं आपल्या शहरामध्ये होणं आवश्यक आहे. तुम्ही हिप्पल रवाना करा, धाराशिवला करा किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये एखाद्या कॅम्पला ठिकाणी करा. पण असं स्मारक व्हायला पाहिजे की नवीन पिढी आदर्श निर्माण होईल, राष्ट्रभक्त देशभक्त निर्माण व्हावे आणि नवीन पिढीला कळावं स्वातंत्र्य म्हणजे काय असतं, मी म्हणजे कोण आहे, त्याच्या नवीन पिढीला ज्ञान होणं आवश्यक आहे. हे ज्ञान होण्यासाठी संस्कार केंद्र सुरू करणं आवश्यक आहे अशी विनंती मी देखील केलेली आहे पंतप्रधानाकडे. आणि यासाठी आणखी सांगतो आपल्याला की प्रत्येक पुस्तक स्मारक आहे त्याचे अध्यक्ष पालकमंत्री आहे. ते पालकमंत्री माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण कोणी लक्ष देत नाही. अध्यक्ष पालकमंत्री आहे, मग अध्यक्षाने एखादी बैठक घ्यायला पाहिजे आणि स्मारका ठिकाणी काय करता येणार सगळं आहे. वाचनालय सुरू करा, संस्कार केंद्र सुरू करा, म्हणजे नवी पिढी चांगलं होईल अशा दृष्टीनं काही करा
अशी माझी विनंती आहे आणि आता जी मागणी केलेली आहे त्या मागणी माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्याप्रमाणे पंतप्रधान कार्यालयाकडून काय तुम्हाला रिप्लाय आलाय का त्याचा, तुम्ही जे पत्रव्यवहार केलेला त्याचा? पंतप्रधान करायला तयार आहेत, आपली मागणी होत नाही. माझं असं डायरेक्ट आरोप म्हणता येणार नाही, पण माझं म्हणणं असं आहे की आपल्याकडून पंतप्रधानांकडे शासकीय स्तरावर निवेदन जात नाहीत. कारण राष्ट्रीय धोरणाच्या वेळी 10 वर्षापासून निवेदन देतं मी, 70 निवेदन पोहोचलेली एक मंत्रालयामध्ये, पण त्याची अंमलबजावणी कोणी करत नाही आणि कोणी पाठवावं लागत नाही. खरं मुळात कोणी जायलाच तयार नाही, म्हणून मग मूळ काय आहे माहिती नाही. त्यामुळं असं हे चक्र असं आहे की माहिती नाही म्हणून माहिती घ्यायची नाही आणि माहिती नाही म्हणून माहिती नाही असं व्हायला लागलेलं आहे. त्यासाठी मुळातून ह्याचं काय आहे त्याच्या त्याला कलेक्टरने अपर कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे. पण ते कमिटी काय मीटिंग घेतच नाही. एकच मीटिंग झाली, पण मीटिंगच नाही. समोर भेटलो, अपर कलेक्टर भेटलो मी, होय म्हणतात, सगळं नाही कोणी म्हणत नाही आणि काम कोणी करत नाही. आता मला सांगा, ठीक मला सांगा, हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिक आज किती आहेत? आज हयात किती स्वातंत्र्य सैनिक आहेत? त्यांच्या वारसांना पेन्शन किती पेन्शन मिळते माहिती आहे? यासाठी पब्लिककडून, जनतेकडून आणि नवीन पिढीकडून सगळं पाठबळ होणं आवश्यक आहे. नाही, माझा प्रश्न असा आहे की किती स्वातंत्र्य सैनिक आज हयात आहेत? आता स्वातंत्र्य आहेत ना, शासनाचे आदेश जीवन किती आहेत स्वातंत्र्य सैनिक सध्या? आता पगार पेन्शन घेतात ना, तर बँकेमध्ये सगळं माहिती आहे, उपलब्ध आहे. माहिती घ्यायला पण तयार नाही हो. माहिती सगळं उपलब्ध आहे. तुमच्या आठवणीप्रमाणे किती स्वातंत्र्य सैनिक आज हयात आहेत? तुमच्या अंदाजे सध्या 1001 स्वातंत्र्य आहे. 1001 आहे. पेन्शन घेणार आहे. आज मराठवाडा स्वातंत्र्य दिनानिमित्त सोहळ्यानिमित्त आज आपण या तिथं काही स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी आपल्या धाराशिव शहरामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचं स्मारक व्हावं अशी मागणी केलेली आहे आणि तशा संदर्भातले पंतप्रधानांकडे पत्रही केलेलं आहे. काय सांगायला असं? मराठा मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचं एक मोठं योगदान या लढ्यामध्ये आहे आणि या धाराशिव जिल्ह्यात शेकडो स्वतंत्र सैनिकांनी यात भाग घेतला होता. त्यामुळं मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याबरोबर धाराशिव जिल्ह्याचा खूप मोठा वाटा या स्वातंत्र्य लढ्यात आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामात. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांनी जी मागणी केलेली आहे ही योग्य मागणी आहे. जसं संभाजीनगरला मोठ्या प्रमाणात एक चांगलं स्मारक मुक्ती संग्रामाचं उभारण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यात या स्वातंत्र्य सैनिकांचं कार्य या स्मारकाच्या माध्यमातून लोकांसमोर आलं पाहिजे. यासाठी भव्य असं स्मारक उभारावं ही सुद्धा माझी लोकप्रतिनिधी मागणी आहे आणि यासाठी सुद्धा मी लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच पाठपुरावा करेन आणि या ठिकाणी धाराशिव शहरात भव्य असं स्वातंत्र्य संग्रामाचं स्मारक व्हावं यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन. आणखी एक त्यासोबत एक मागणी आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचा जो इतिहास आहे, आझाद मुक्तापूरचा इतिहास असेल किंवा हैदराबाद संस्थानाचा इतिहास असेल, तर तो शालेय अभ्यासक्रमामध्ये अशी एक मागणी आहे. जी येणारी नवीन पिढी आहे यांना मराठवाडा कसा स्वतंत्र झाला, हैदराबाद मुक्ती संग्राम कसा होता याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं ही जी मागणी आहे की शालेय अभ्यासक्रमात सुद्धा याचा समावेश करून येणाऱ्या नवीन पिढीला आपले पूर्वज कसे लढले ही गोष्ट त्यांच्यासमोर असणं गरजेचं आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यात पुढेही काम करतील. त्यामुळं ही जी मागणी आहे ह्यासाठी सुद्धा मी शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करेन आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाचा जो लढा आहे, धाराशिव जिल्ह्यातल्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला होता त्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होईल यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन.